मोठ्यानं. हॅलो हॅलो सुस्वागतम सुस्वागतम. उपस्थित तमाम रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत करतो. श्री गणराया रंगदेवता त्रिवार वंदन करून या मुंबईची उमादेवी श्री सिद्धिविनायक यांच्या चरणी नतमस्तक होऊन आई जिजाऊ आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करत असताना जमलेल्या माझ्या तमाम प्रेक्षकांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. या ठिकाणी आजचे आयोजक सन्माननीय शाहीर विकास मोहन आंबोरे यांनाही मानाचा मुजरा करतो. या जानाई देवी मित्र मंडळाने आजच्या या कार्यक्रमाची पुनश्च एकदा सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना लाख धन्यवाद. कार्यक्रमासाठी नाट्यगृहाचे कर्मचारी यांना सुद्धा आभार धन्यवाद. मंडळी कार्यक्रम म्हटलं की या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय विकास मोहन आंबोरे यांनी त्यांचं प्रमाणपत्र आणि प्रश्नपत्र घेऊन यायचं आहे आणि आमचे प्रश्नपत्र घेऊन जायचे आहे. पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला ज्यांनी दिली ते आमचे जानाई देवी मित्र मंडळ झोरेवाडी यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि तुम्ही सर्व मायबाप रसिक आमच्यासाठी आम्हा दोन्ही कलाकारांसाठी इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो. या ठिकाणी बरेचसे शाहीर इथे आलेले आहेत उपस्थित आहेत त्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. बरेच शाहीर आहेत नाव घेण्याचं आता वेळ राहिलेली नाही तरी गोड मानून घ्या सगळ्यांनी. आमचे तावडे साहेब इथे आलेले आहेत संकेतजी तावडे त्यांना पण शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. ज्याने मला जन्म दिला आणि हा ज्ञान दिला त्या माझ्या माय पित्याला आणि गुरुजा
छत्रपती शिवरायांना या माझ्या हृदयात स्मरतो की ज्याने मला शाहीर घडविला की ज्याने मला शाहीर घडविला की ज्याने मला शाहीर घडविला त्या माझ्या मायबाप रसिकांना शाहिरी मानाचा मुजरा करतो की हंसावरती बसून माझी आई सरस्वती ही आली त्या गायनाची मजा ती आणखी बेधुंद झाली ती वाजवून विणा ती त्या सप्तसुरात न्हाली आणि ऐसी ही ब्रह्मनंदिनी या माझ्या हृदयात विराजित झाली वंदित मी पूजित मी या रंगभूमीवर स्मरित मी तूच आधार देई मला गाण्यास दे स्वर्शार दे आलो शरण तुला
गणपती गजानन महाराज देवी बजरंग अखंड नागेश्वरीचा गुरु गणपती घराण्याचा अखंड कलगी गुरुवर गणपती बालाराम राम भाऊ महादेव गंगाराम सुरेश चिपळे रुगोतेकर अविनाश मस्क देवांचा तू देवराया सकळांचा तू महागणपती तू आहेस या विश्वाचा अधिपती मग कशी काय फिरली सांग या दृष्टांची मती अरे पापावर पाप वाढत चालले अरे पापावर पाप वाढत चालले बघ या भूवरती जे विपरीत घडत हित ते थांबवण्यासाठी देवा सांग तुला विनवू रे किती आपण जो त्या दिवशी गण गायला तोच गातोय कारण रसिकांची मागणी आहे लक्ष असू द्या काय गण चालला हे या भुवरी निसर्गाने रंग बदलला विपरीत घडले हे पाहून देवा माझे मन हे रडले जगाव की मराव हे प्रश्न पडले
कसं आहे, बुवा आपले खूप हुशार आहेत, शब्दांचे जादूगार म्हणतात त्यांना. बुवा आपण आधी भेटलो तेव्हा तुम्हाला एक गवळण तुमच्यासाठी काढली होती. तिच्यात सुद्धा प्रश्नच होता. या ठिकाणी मातबगर बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे सगळं. आताही प्रश्नच आहे गवळणीमध्ये. शोधाय तुम्ही ज्ञानी आहात. काय म्हणतोय, ए कन्नू लक्ष दे आता बुवा, लक्ष असावा गवळणीकडं. आमचे प्रतिस्पर्धी शाहीर, प्रतिस्पर्धीच बोललं नाही तर प्रतिस्पर्धी बोला आणि मग बायको बायको करत बाहेर या, सवय आहे. तर आज बुवांचं काय नाव, काय नन्नू. नन्नू बुवा आता लक्ष असू द्या. दादा छेडा. अरे या गोकुळच्या राधेचा नाद करायचा नाही. स्वतःला शहाणा समजून, शहाणे तर आहेतच, पाहूया त्यांचं ज्ञान किती आहे. स्वतःला शहाणा समजून मला हित छेडायचं नाही. अरे जर का भडकली ही राधा तर मग तू चिरायचं नाही. आज लाल बुंद होऊन जाशील तू इथं ये नन्नू, मग मात्र तू रडायचं नाही. वा लक्ष असू द्या. चाल तर तुमच्या सगळ्यांचा पाठ आहे. सगळ्यांची काट तुम्ही 1001% देणारच. ऐका आता. शारंधरा दामोदरा नको जाऊ मला हा तोरा. काय बोलतोय, चाणक्ष तू दे लक्ष तू, ऐक गवळ्याच्या ही पोरा. बघते मी आज घडीला, जिंकतो सखिये तोरडीला. बघू होत काय जाती तुझ्या संग महारथी, सांग मुकुटात मोती हे किती. काय बोललो बुवा, तुझ्या ज्या मुकुटात मोती आहेत ना, तू येऊन बोलशील काल्या कुलकुलीत वरून किलकिलीत, ते दोन तर जमणार नाही. काय बोलतोय, हा लक्ष असू दे. मुकुटात मोती हे किती. दामोदर नको जाऊ मला हा तोरा.
अवतारी पसारा क्षणिक बाजारे सांगू तू आहे साऱ्या जीवनाचा सार सांग मग झाला कसा या मोठ्यांचा विस्तार सांग मग
किती मोठी आहेत ते माहितीतलाच आहे प्रश्न. तरी सगळ्यांच्या माहितीसाठी प्रश्न वाचून दाखवत आहे, लक्ष असू द्या. आजचा प्रश्न असा आहे, माणसाची सृजनशीलता कधी नष्ट होते? टिप: देवी देवता, साधू संत फकीर, ऋषीमुनी, आई वडिलांचा आशीर्वाद, जन्म मनन स्थिती, भजन मनन पूजन, वाचन श्रवण कीर्तन, वासना, अहंकार, कर्म धर्म आणि कोणत्याही साधना नको बुवा. याचं जर उत्तर असेल तरच द्या, नाहीतर ना बोललेलं बरं आहे. आता वेळ खूप झाली.